अखेर धमक्या देणाऱ्या ट्रम्पनं चक्क इराणसमोर लोटांगणच घातलं आहे. व्यर्थ शब्दात पोकळ आव आणून आपण इराणवरती मात केली असं म्हणून जणू काही आपण विजयच मिळवला आहे असं भासवत असणारा ट्रम्प आता बेमुदत युद्धविरामाला मान्यता दिली आहे. जंग पछाडूनही इराण आपल्या अटी मान्य केल्याशिवाय चर्चेला येणार नाही हा इराणचा निर्धार दिसून आल्यामुळे ट्रम्पला निमूटपणे पलायन करावं लागलेलं आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या लष्करांचं म्हणणं न ऐकता ट्रम्पने आततीपणा करून बोलणी चालू असल्याचा हल्ला केलाय. इराणच्या सर्व नेत्याला ठार मारलं. इतरही अनेक महत्वाच्या उच्चपदस्थ व्यक्तींना लक्ष करून त्यांचे शिरकाण केले तरीही इराण डगमगला नाही. इराण म्हणजे हजारो वर्षाची संस्कृती असलेला देश आहे. या देशात सध्या जी कट्टर राजवट आहे त्या राजवटीच्या अंतर्गत विरोध होता, पण अमेरिका आणि इस्रायलचे अनपेक्षित हल्ला केलाय. त्यानंतर इराणच्या जनतेनं एकमतानं सरकारला पाठीशी उभं राहण्याचं ठरवलं आणि अमेरिकेनं केलेल्या संहाराला निर्ध्या छातीने उत्तर दिले. ज्या ज्या अति महत्वाच्या पदावरील व्यक्तींना अमेरिकेनं मारलं त्या पदावरती तात्काळ नवीन नियुक्ती करण्यात आली. अमेरिका आणि इस्रायल यांना सर्व नीतिमत्ता गुंडाळून प्रमुख नेत्यांना तर मारलंच, त्यासह शाळेतील कोवळ्या मुलांचाही क्रूरतेनं संहार केला. चक्क शाळावरच क्षेपणास्त्रे लागली. त्याचा सरळ अर्थ असा आहे की आम्ही युद्धाचं कोणतंच नियम पाळणार नाही असं अमेरिका आणि इस्रायलने आपल्या कृतीतून दाखवून दिले. ट्रम्प यांचं वागणं एखाद्या वाचाळ वेड्यासारखं होतं, कारण ट्रम्प सकाळी जे बोलले त्याच्या अगदी विरुद्ध संध्याकाळी बोलले. विशेष म्हणजे आपल्या बोलण्याचेही ट्रम्पला भान राहत नव्हतं. इराणला धमकी देण्यासाठी अमेरिकेनं आपलं युद्धपोत समुद्रात उभं केलं आहे. एवढं सर्व करूनही इराण आपली हुकूमत मानत नाही. त्यामुळं ट्रम्पचे डोके फिरलेले आहे. जगातील तेलाचे जे साठे आहेत त्यावरती आपला कब्जा असावा किंवा आपल्या बगलबच्चांचा त्यावरती हक्क असावा असं अमेरिकेला वाटतं. अमेरिकेच्या संरक्षणात संयुक्त अरब अमेरिका, बहरीन पासून दुबई पर्यंत आलेल्या सर्व ठिकाणी अमेरिकेचे जे लष्करी अड्डे होते ते किती पोकळ झाले होते हे इराणनं दाखवून दिलं आहे. त्यामुळे UAE तर पेट्रो डॉलर ऐवजी आता चीनच्या युआनचा वापर करू असं ट्रम्प यांना सुनावलं आहे. या भागातील अमेरिकी लष्करी अड्डे आता अमेरिकेच्या व्यापारी प्रतिष्ठानांना इराणनं जबरदस्त तडका दिला आहे. असंही ऐकवत आहे की अमेरिकेच्या लष्कराने ट्रम्प यांचा आदेश फक्त ऐकायचं, त्यापैकी योग्य असतील तेवढेच पाळायचे असं ठरवल्याची वंदता आहे. सर्व जगात अमेरिकेची सध्या प्रचंड बदनामी होत आहे. त्यातच पुढच्या 3-4 महिन्यात अमेरिकेत मध्यवर्ती निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये ट्रम्पच्या आतताईपणामुळे रिपब्लिकन पक्षाला मोठाच धोका निर्माण होणार आहे. जर तसे झाले आणि ट्रम्पला बहुमत मिळालं नाही तर त्याच्यावरती महाभियोग लावता येणं शक्य आहे. अमेरिकेच्या जनतेने ट्रम्पच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावरती निदर्शने केली. त्याचबरोबर अशा प्रकारे विपरीत परिस्थितीत जास्त हेकेखोरपणा करून चालणार नाही असं ट्रम्पला अमेरिकेच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे ट्रम्पला युद्धविरामाचा निर्णय जाहीर करावा लागला आहे. या युद्धविराम किंवा युद्धबंदी बेमुदत आहे. अमेरिका कधीही आपल्यावरती हल्ला करू शकते याचा विचार करून त्याचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण तयारी इराणनं केल्याची दिसते. काही असेल तरी एका शब्दात सांगायचं झालं तर इराणनं अमेरिकेची नांगी ठेचून काढलेली आहे.